आणखी एका मोठी बातमी आहे। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनादरम्यान केलेल्या वक्तव्याचा मुख्य आयोजक संजय नाहार यांनी निषेध केलाय। साहित्य संमेलनाच्या मंचाचा राजकारणासाठी वापर करायला नको होता, हे योग्य नाही, तुमचे राजकारण परिसंवादाच्या बाहेरच ठेवा असं देखील त्यांनी सुनावलंय। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये परिसंवादाच्या दरम्यान राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ज्या पद्धतीनं राजकीय वक्तव्य दिलं त्यानंतर आता त्यावरती प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली। पण याच संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत संजय नाहार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक, मुख्य आयोजक, आणि त्यानंतर शहासाहेब माझ्यासोबत आहेत, ते त्यांची चर्चा करूया। सर, ज्या पद्धतीनं नीलम गोऱ्हेंनी वक्तव्य दिलं, आजचा तिसरा दिवस आहे, आम्ही सलग वृत्तांकन करतोय, पण आज त्याचा राजकीय वापर होताना बघतोय। मला असं वाटतं की संयोजक म्हणून आम्हाला जरी मर्यादा असल्या तरी हे व्यासपीठ हे राजकीय मतभिन्नतेचं आहे, त्याच्यात मतभिन्नतेला स्थान आहे, मतभेदांना स्थान आहे, पण चारित्र्य हनन करणे, आरोप करणे यासाठी अजिबात स्थान नाही। मला वाटतं त्यांनी जे काही, नीलम गोऱ्हे यांनी जे काही वक्तव्य केलं राजकीय, जे आपण मला सांगताय, मला असं वाटतं त्यांनी साहित्य संमेलनाच्या या व्यासपीठाचा राजकीय कारणांसाठी त्यांनी किंवा कुणीही वापर नाही करू। तुमची जी व्यक्तिगत मतं आहेत किंवा जे काही वादविवाद आहेत राजकीय, ते तुम्ही बाहेर प्रवक्ते म्हणून मांडण्याचा अधिकार आहे, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मांडू नये अशी आमची आयोजकांची भूमिका आहे। नाही, पण ज्या पद्धतीनं परिसंवादाच्या दरम्यान एका पक्षप्रमुख, शिवसेनेचे पक्षप्रमुख आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती थेट आरोप लगावला गेला की मर्सिडीज घेऊन पदं मिळतात, हे वक्तव्य त्यांनी दिल्यानंतर त्यांना तुम्ही का थांबवलं नाही? नाही, एक तर आम्ही बाहेर होतो, इथं खूप परिसंवाद चालू आहे, ग्रंथप्रदर्शन लोक भेटी देत आहेत, आम्हाला व्यक्तिगत जाऊन थांबवणं प्रत्यक्षात शक्य नव्हतं, आणि त्या काय बोलणारे माहीत असलं तर थांबवता येईल। बरोबर, असं होतं की बऱ्याचदा माणूस फ्लुएंटमध्ये बोलतो, पण जेव्हा बोलणं ऐकलं, आम्हाला काही फोन आले, तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलं की संयोजक म्हणून, म्हणजे युवराज शहा आणि आम्ही संयोजक म्हणून अशा प्रकारचा या व्यासपीठाचा तुमच्या व्यक्तिगत राजकीय फायद्यासाठी किंवा तोट्यासाठी वापर केला जाऊ नये, ही संयोजकांची अतिशय ठाम भूमिका आहे, आणि ती सर्वांच्या बाबतीत। युवराज शहाजी, मला सांगा, तुम्ही या संदर्भात नीलम गोऱ्हेंशी चर्चा केली, त्यांना तुमची नाराजी सांगितली का आयोजकांची? नाही, नीलम गोऱ्हे मला अजून भेटल्या नाहीत, पण मी नक्कीच त्यांना माझी नाराजी सांगेल। एकतर त्यांनी या व्यासपीठाचा गैरवापर केलेला आहे आणि स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी त्यांनी इतक्या चांगल्या मंचाचा वापर करायला नको होता। त्यांचा काही राजकीय त्रागा किंवा काही द्वेष असेल, तो त्यांनी, जसं नाहारांनी सांगितलं, तो त्या राजकीय आखाड्यात त्यांनी काय बोलावं याच्याशी आमचा काही संबंध नाही। पण हा एक साहित्यांचा मेळा आहे, साहित्यिक आलेले आहेत, पण आपल्याला केवळ सनसनाटी निर्माण करायची, आपल्याला प्रसिद्धी मिळेल आणि लाईव्ह चालू आहे याचा मला वाटतं गैरफायदा करून काहीतरी चुकीडुकीचे आरोप करतात, आणि यामुळं ह्या आंदोलन आमच्या सगळ्या साहित्य संमेलनाला गालबोट लावण्याचा प्रकार होतो। खरं म्हणजे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो, कारण याचा आमच्या आयोजकांचा या त्यांच्या वक्तव्याला आम्ही निषेध करतो, आणि त्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाहीये। ते त्यांच्या व्यक्तिगत राजकारणातल्या त्राग्यातून आलेले त्यांचे विचार असतील, पण त्याचा त्यांनी इथं वापर करायला नको होता, असं आमचं स्पष्ट मत आहे। एक शेवटचा प्रश्न संजय राजे तुमच्यासाठी, ज्या पद्धतीनं हे संपूर्ण आयोजन सुरू आहे, यामध्ये तुम्ही अनेक राजकीय नेत्यांना सहभागी करून घेतलं, खुद्द शरद पवार मुख्य स्वागताध्यक्ष आहेत, अनेक राजकीय नेते देखील येत आहेत, उदय सामंत आहे, नीलम गोऱ्हे आता येतील, त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री येतील। राजकीय नेते अशा मंचाचा उपयोग वारंवार, यापूर्वीचा इतिहास आहे, यापूर्वीचे संवादामध्ये ते राजकीय वापर करतात, मग असं का केलं गेलं, तर हे एक प्रश्न सर्वसामान्याचा आहे। असं आहे की जेव्हा आम्ही पंतप्रधान मोदींना बोलवलं, शरद पवार स्वागताध्यक्ष होते आणि ताराबाई भोवळकर संमेलनाध्यक्ष होत्या, तेव्हा राजकारणामध्ये कितीही मतभेद असले, कितीही मतभिन्नता असली, तरी या व्यासपीठावरून ती आपण व्यक्त करता कामा नये, ही भावना असल्यामुळेच आम्ही सर्वांना बोलवलं। आणि हे सर्व अधिकार महामंडळाचे असतात, महामंडळांनी जेव्हा परिसंवाद घेतो किंवा चर्चा घेतो, तेव्हा याच्या पुढच्या काळात एक आचारसंहिता ठेवली पाहिजे की आपल्या या व्यासपीठाचा राजकीय कारणांसाठी वापर होता कामा नये। त्यांचे या महाराष्ट्राच्या म्हणून बोलताना ते आचारसंहिता झालाही पाहिजे सोबत, 100% जायला पाहिजे, असं वाटतं तुम्हाला? हा, युवराजी शेवट. नाही, मला असं म्हणायचं की आज जे त्यांनी काही बोलले ते यापूर्वी ते का नाही बोलले, पण त्यांना माहिती आहे
की मौके पे चौका मारो ही वृत्ती आहे, की गर्दी आहे, माईक आहे, समोर इंटरव्ह्यू आहेत म्हणून आपण बोललं जातं, कॅमेरे आहेत आणि यामुळे आपण काहीतरी बोललो की आपली एक सनसनाटी होईल, लोकांचं आपल्याकडे लक्ष जाईल आणि कदाचित त्याच्यामध्ये काही राजकीय स्वार्थ असेल असं बोलण्यामागं त्याच्याशी आम्हाला सहमत नाही, परंतु त्यांनी या व्यासपीठाचा गैरवापर केला याबद्दल आमचं स्पष्ट मत आहे की त्यांनी गैरवापर केला आणि त्याचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद. हे युवराज शहा असो किंवा मग सोबतच संजय नार असो यांनी नीलम गोरेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मुख्य आयोजक आहे ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि सह आयोजक देखील आहेत म्हणजे युवराज शहा, या दोघांनी या संपूर्ण वक्तव्याचा निषेध केलेला आहे. राजकारण करणे योग्य नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह प्रशांत नंदास, न्यूज 18 लोकमत. तर आपण बघितलेलं आहे या ठिकाणी निषेध करताना दिसत आहे संजय नाहार असतील किंवा शहा असतील, नीलम गोरे यांच्या वक्तव्याचा मुख्य आयोजकांकडून निषेध करण्यात आलाय. संजय नाहार यांनी गोऱ्हेंच्या त्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर मराठी साहित्य संमेलनामध्ये नीलम गोऱ्हेंनी हे वक्तव्य केलं होतं. दरम्यान नीलम गोऱ्हेंनी नेमकं काय म्हटलेलं होतं ते आपण ऐकूया. त्याच्यामध्ये मी हे म्हटलं की अशा काय गाड्या 2 मर्सिडीज दिल्या तर त्याच्यामध्ये मंत्रिपद मिळतं. मंत्रिपद असे काही घटना घडल्या. काही उदाहरणं आहे का आपल्याकडे? मंत्रिपद म्हणण्यापेक्षा पद शब्द वापरला. उदाहरणं म्हणण्यापेक्षा मी ती उदाहरणं सगळी सांगणं हे योग्य नाहीये. एवढ्यासाठी योग्य नाही की हा सगळा तपशील सगळ्यांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे ना, आमच्या राजकीय कार्यकर्त्यांना माहिती आहे, ठिकठिकाणच्या लोकांना माहिती आहे पद्धत काय आहे, हा विषय आहे. हे दिलं का ते दिलं, मर्सिडीज दिल्या का नाही दिल्या. आणि याविषयी बोलण्यासाठी स्वतः नीलम गोऱ्हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत. नीलम ताई, तुम्ही एक वक्तव्य केलं आहे, राजकीय वक्तव्य मराठी साहित्य संमेलनामध्ये केलंय आणि आयोजक त्याचा निषेध करतायत. नीलम ताई, आवाज येतोय माझा? हो येतोय. मला आताच तुमच्याकडून माहिती कळते. तुम्ही घ्या ना, लाईनवर घ्या मला. हा तुम्ही आहात प्रेक्षक तुम्हाला ऐकू शकतात. असं आहे, मुळात असं आहे, त्यांनी निषेध केलाय. साहित्य संमेलनाचे आयोजक म्हणून त्यांचा तो स्वातंत्र्य आहे, त्यांचा तो अधिकार आहे. परंतु मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. पण मला जे प्रश्न विचारले ते डायरेक्टली शिवसेनेच्या संदर्भातले प्रश्न होते की तुम्ही का पक्ष बदललात, का तुम्ही काम केलं, एकनाथ शिंदेबरोबर तुम्ही कसं काम करायला लागलात. मग त्याच्यावरती एक हे व्यासपीठ लोकशाहीचं व्यासपीठ आहे. अशा वेळेला काय ती वस्तुस्थिती न सांगणं साहित्य रसिकांसमोर हे सरस्वतीच्या दालनामध्ये खोटं बोलल्यासारखं झालं असतं. आणि म्हणून जे काही वस्तुस्थिती होती ती मी मांडली. मला संयोजकांनी असं सुद्धा सांगितलं नव्हतं की तुम्ही बोलत असताना आम्ही राजकीय प्रश्न विचारणार नाही. आम्ही बी घडलो अशा प्रश्नांवरती उलट म्हटलं त्यांना की मला आमच्या स्त्री आधार केंद्राचे स्टॉल लावलेला आहे, मी पुस्तकं लिहिलेली आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचाराल असं वाटलं होतं. पण तुम्हीच उलट राजकीय मला प्रश्न विचारताय हे मी तिथे बोलले. तर मला संयोजकांनी जर का राजकीय प्रश्न विचारला तर त्याचं राजकीय उत्तर न देणं. नीलम ताई थोडंसं थांबा. संयोजकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते पाहिजे आपण या ठिकाणी ऐकूयात, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया घेऊया. नीलम ताई, त्यांनी थोडक्यात असं म्हटलेलं आहे की हे जे साहित्य संमेलन आहे त्याच्या मंचाचा गैरवापर करायला नको पाहिजे होता, या ठिकाणी राजकीय फायदा उचलण्यासाठी असं वक्तव्य करायला नको होतं असं संयोजक म्हणतायत. मी तिथे असं सांगितलं की मी शिवसेनेतच आहे आणि मी शिवसेनेतच वर जाणार, म्हणजे मृत्यू स्वीकारणार. हे त्यांना राजकीय वाटत असेल तर ती शोकांतिका आहे असं मला वाटतं. आणि मी असं म्हणेन की मग त्यांनी प्रश्न तो विचारून थांबवायला हवा होता किंवा त्यांनी प्रश्न विचारणाऱ्यांना नीट सांगायला हवं होतं की तुम्ही फक्त साहित्याबद्दल विचारा. ते जर का संयोजकांकडून झालं नसेल आणि डॉक्टर नारा भावाळकर किंवा सगळे बाकीचे लोक, मी माझं निश्चितच. नीलम ताई नेमकं काय म्हणणं आहे संयोजकांचं ते आपण ऐकून घेऊया, त्यानंतर मी पुन्हा तुमच्याकडे. मला वाटतं त्यांनी जे काही नीलम गोरे यांनी जे काही वक्तव्य केलं राजकीय, जे आपण मला सांगताय, मला असं वाटतं त्यांनी साहित्य संमेलनाच्या या व्यासपीठाचा राजकीय कारणांसाठी त्यांनी किंवा कुणीही वापर नाही करू. तुमची जी व्यक्तिगत मतं आहेत किंवा जे काही वादविवाद आहेत राजकीय, ते तुम्ही बाहेर प्रवक्ते म्हणून मांडण्याचा अधिकार आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मांडू नये अशी आमची आयोजकांची भूमिका आहे. नाही, पण ज्या पद्धतीनं परिसंवादाच्या दरम्यान
एका पक्षप्रमुखावर, शिवसेनेचे पक्षप्रमुख आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती थेट आरोप लगावला गेला की मर्सिडीज घेऊन पदं मिळतात. हे वक्तव्य त्यांनी दिल्यानंतर त्यांना तुम्ही का थांबवलं नाही? नाही, एक तर आम्ही बाहेर होतो, इथं खूप परिसंवाद चालू आहे, ग्रंथप्रदर्शन लोक भेटी देत आहेत. आम्हाला व्यक्तिगत जाऊन थांबवणं प्रत्यक्षात शक्य नव्हतं आणि त्या काय बोलणार आहे माहीत असलं तर थांबवता येईल. असं होतं की बऱ्याचदा माणूस फ्लुएंटमध्ये बोलतो, पण जेव्हा बोलणं ऐकलं, आम्हाला काही फोन आले, तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलं की संयोजक म्हणून म्हणजे युवराज शहा आणि आम्ही संयोजक म्हणून अशा प्रकारचा या व्यासपीठाचा तुमच्या व्यक्तिगत राजकीय फायद्यासाठी किंवा तोट्यासाठी वापर केला जाऊ नये, ही संयोजकांची अतिशय ठाम भूमिका आहे आणि ती सर्वांच्या बाबतीत. युवराज शहाजी, मला सांगा, तुम्ही या संदर्भात नीलम गोरेंशी चर्चा केली, त्यांना तुमची नाराजी सांगितली का आयोजकांची? नाही ताई, नीलमताई, तुम्ही ऐकलं असेल संयोजकांचं नेमकं काय म्हणणं आहे. आता यावर तुमची काय प्रतिक्रिया? अहो, मला बाईट काय ऐकूच आला नाहीये. मी शेवटी दुसऱ्या फोनवरून आयबीएन लावलं. तुम्ही काय केलं प्रॉब्लेम, तर मला आयबीएन बाईटच ऐकू आला नाही. तर नीलमताई, कशी मी त्याच्यावर थोडक्यात प्रतिक्रिया सांगते, देणार? राजकारणासाठी हा मंच नाही असं या संयोजकांचं म्हणणं आहे आणि आम्ही याचा निषेध करतो असं ते म्हणतायत. मी सांगितली याच्यावरती माझी प्रतिक्रिया तुम्हाला हा. की मी त्यांनी बाहेर राजकारणासाठी करायला पाहिजे, उत्तर असं काही दिलं. वक्तव्य करायचं असेल तर बाहेर करायला पाहिजे, या मंचावर करायला नको होतं असं ते म्हणतायत. अहो, पण मी तुम्हाला सांगितलं माझी भूमिका की त्यांनी मला प्रश्न जो विचारला त्या प्रश्नाच्या संदर्भात सामाजिक उत्तर कसं देणार होते. मी जो प्रश्न विचारला गेला नसता तर मी वेगळी गोष्ट होती. जो प्रश्न विचारला त्याला प्रामाणिकपणाने उत्तर देणं, जे काही खरं आहे ते सांगणं, ते माझं कर्तव्य होतं आणि मी शेवटी लेखक म्हणून तिथे गेलेली आहे. तर उद्या मला कोणी लिहायला सांगितलं तर मी हेच लिहिणार आहे. तर ते ऐकून घ्यायची तयारी जर का नव्हती त्यांची, तर संयोजकांनी मला सांगायला होतं की तुम्हाला काही प्रश्न विचारला तरी तुम्ही राजकारणाच्या संदर्भात काही बोलायचं नाही. प्रश्नच तसा विचारला जर का शिवसेनेच्या संदर्भात, तर ते उत्तर देणं मला क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे त्यांनी ते ऐकलं असतं स्वतः संजय नहारांनी, तर त्यांचा असा गैरसमज झाला नसता. मला असं वाटतं काही लोकांनी कारण नसताना याच्याबद्दलचं बाजूला वाक्य काढून तोडून मोडून गैरसमज पसरवलेला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, आयबीएन लोकमत हे अत्यंत निपक्षपाती सातत्याने माझा तुमचा 25-30 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही जे प्रश्न मला विचारले तिथे राजीव खांडेकर आणि प्रवीण बर्दापूरकर त्यांनी खूप जबाबदारीने प्रश्न विचारले आणि मी त्यांनी जसे प्रश्न विचारले त्याला योग्य अशी माझ्या परीने नीलमताई, पण युवराज शहा म्हणतायत की तिथं गर्दी होती त्यामुळे तुम्ही मौके पे चौका मारला. त्यांना काय वाटतंय ना त्याच्यामध्ये बोलणं हे माझ्या स्वातंत्र्यावरती गदा आहे. मी मौके पे चक्का मारायचा प्रश्नच उद्भवत नाहीये, कारण मी राजकीय मुलाखतच द्यायला गेले नव्हते. विषय होता आम्ही बिघडलो आणि साहित्य संमेलनात होती, तर त्याच्यामुळे माझी कुठलं पुस्तक, तुम्ही नारी पर्व का लिहिलं, उरल्या कहाण्या लिहिल्यावरती तुम्हाला काय अनुभव आले, सदर चालवताना काय अनुभव आले, असे साहित्य क्षेत्रातले प्रश्न विचारले गेले असते तर मी तशी उत्तरं दिली असती. जेव्हा डायरेक्टली शिवसेनेवर प्रश्न विचारले तर मला तसं उत्तर देणं क्रमप्राप्त आहे ना. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. नीलमताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आयोजकांनी निषेध केला होता नीलमताईंच्या वक्तव्याचा आणि त्याच्यावर आता नीलमताईंनी ही प्रतिक्रिया दिली.